नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह पाठ चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जाणार आहोत तरळे येथील रघुची वाडी येथे आणि त्या ठिकाणी आपण जाऊन पाहणार आहोत दीपक पांचे यांची गणपती शाळा. मी मागच्या वेळी पण आलो होतो या ठिकाणी, पण त्यावेळी त्यांच्या छोट्या गणपतींचं काम झालं होतं. आता त्यांचं मोठ्या गणपतींचं काम, मोठ्या गणेश मूर्तींचं काम चालू आहे. तर आता आपण त्यांच्या घरी जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे त्यांचं रंगकाम चालू आहे ते. तर आता मी आहे रघुची वाडी, तरळे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी. तर आता आपण जाऊन पाहूया त्यांच्या घरी कशा प्रकारे काम चालू आहे. तर आत्ता आपण पोहोचलोय पांचायांच्या घरी. या ठिकाणी त्यांची शाळा आहे, तिकडे आपण चाललोय. मागच्या वेळी आपण छोट्या गणेश मूर्ती रंगलेल्या पाहिल्या, आता मोठ्या गणेश मूर्तीचं रंग काम चालू आहे. त्यामुळे बघूया तिकडे कशा प्रकारे काम चालू आहे ते. आणि हे आहे दीपक पांचे. नमस्कार. नमस्कार. सगळ्या मोठ्या मूर्त्या चालू आहेत ना? हो, मोठ्या मुद्दे चालू आहे. आता गणपती केव्हा पूर्ण होईल? रंगकाम करून उद्यापर्यंत. उद्यापर्यंत ओके. ही जवळपास शेवट हातच चालू आहे. इकडे सुरू झालं आहे. सर्व मोठ्या मूर्त्या बघतो. गणपती पूर्ण रंगून झाले. तर हळूहळू म्हणजे एंडिंगकडे चाललंय काम. पुढच्या 1-2 दिवसात सगळेच गणपती रंगून होतील. ते गणपती शाळेमध्ये मला भेटलाय चिकू. हॅलो चिकू, तुझं नाव काय पूर्ण? ओके. आणि तुला चिकू म्हणतात ना? कोणी ठेवलं नाव तुला चिकू म्हणून? माहिती नाही, मग सगळे ॲटोमी म्हणजे चिकूच म्हणायला लागले. चांगलं नाव आहे चिकू. आता चिकू आपलं रंगकाम करतोय. आणि चिकू बरोबर आहे मयूर. ओके. हे दोघेजण मिळून मोठी मूर्ती रंगवतात. सुंदर. मस्त म्हणजे हिऱ्याचं काम केलं. सुंदर, खरोखर सुंदर. इकडे मॅच सुद्धा चालू आहे.
आणि ही सुद्धा मस्त हिऱ्याचं काम आहे. हिरे लावतात. आणि हे आहेत किरण पांचा. मुंबईवरून आलात ना? हो, दीपक पांचा यांचे कोण तुम्ही? माझा मामा आहे ते. अच्छा. तुम्ही दरवर्षी मुंबईत येतात? हो, दरवर्षी. किती दिवसासाठी तसं असं काय ना, 10-15 दिवसाची जरा सुट्टी काढून येतात? म्हणजे दरवर्षी मदत करायला. मदत. तुम्ही मुंबईला पण हेच काम करता काय? हो, नाही म्हणजे कसं आहे, फक्त सणावाराला हेच काम. बाकीचं मी म्हणजे साईडवरती असतो. आणि मुंबईत तुमची शाळा आहे का बरं? मुंबईत नाही. इथेच येतं ना हां, गाडी? मुंबईत मी माझी ऑर्डर असतात त्या करून कंप्लीट करून मग मी इकडे येतो. इथे दागिने बनवतात ते जोडून दागिने बनवतात. तर इकडे बॅकग्राऊंडमध्ये मॅच सुद्धा चालू आहे आणि कोहली आउट झाला आहे. मग येतो. कोहली आउट. 312 वर 6 आणि इकडे दागिने म्हणजे पेपरवर शिफ्ट होतात नंतर ते हो, कारण की काय होतं, हे जे जॉईंट इथे मध्य आहे ना, ते अर्धवट वाटतात ना, हां वाकडे तिकडे बसतात. वाकडे तुकडे असल्यामुळे. आणि कधी काही काही ज्वेलरी पूर्ण नसते ओके ओके. कास्टिंगच्या वेळेला, मग ती थोडी बरी पडते. बरी पडते. पेपरमुळे सपोर्ट मिळतो. हो, आणि ती दिसायला पण छान दिसते. आता बघा ना, ते बाकीचे ज्वेलरी ती केली हां हां ते पण बघू. आता इथे ज्वेलरी कशी बनते ती आता यावेळेला आपण ज्वेलरी फेटे सगळं चालू करतो इकडे. पेटाचं जमा करता तुम्ही? हा, पेटा बांधले नाही आपला. ओके. इथे पेटाचं काम सुद्धा आहे. पेटा बांधलाय. सुंदर. बरोबर सुंदर काम आहे. सुंदर हिऱ्याचा वर्क आहे. एकदम भरजरी. कोण आहे ते? गणपती प्रथमेश लोके. यांचं आहे काय? नमस्कार. काय नाव तुमचं? प्रथमेश लोके. ओके. कुठचे तुम्ही? असेल ते. असेल देत. तर तुम्ही इथून गणपती असेल त्याला घेऊन जाणार? हो. कधी येणार होतो? 8 तारीख. 2 दिवसापूर्वी जाणार. ओके. ही मोठी मूर्ती त्यांनी म्हणजे लांबून लांबून लोक येतात असल त्यावर, म्हणजे ह्या गणपती असेल त्याला येणार. असल तर तालुका देऊ, तालुका कणकुली झाला तुमचा? ओके. नांदगावच्या पुढे असेल. सुंदर मूर्ती. तर ही यांच्या घरी विराजमान आहे. ओके.
सगळं काम थोडंफार झालंय. मोठ्या मूर्त्या दिसतात. हे आता नाम रंग त्याला 5,000 रुपये लागले. आपल्या घरच्या माणसांनी जास्त घ्यायचं, बाहेरच्या त्यांना कमी घ्यायचं. इकडे नाही ना कुठली ते मोकळा सोन्याचा आग्या घेऊन आता आपण हा जो गणपती बघतोय तो आहे माझी स्वागतीचा एक गणपती. नमस्कार. नमस्कार. तुमचा इथे गणपती किती वर्षाचा आहे? गेली 5 ते 6 वर्ष या ठिकाणी. कसं वाटतं काम यांचं? एकदम मस्त. कसं आहे आमचा एक दुसरा शाळा होती 45 वर्ष तिकडेच होती, पण मनासारखं काम नव्हतं. म्हणजे ह्याने गणपती चालू केल्यापासून या ठिकाणी यायचो आम्ही, बघायचो. आणि मुळातच हा दीपक पांचाळ पेंटर असल्यामुळे एक आर्टिस्ट म्हणजे हुबेहूब चित्र काढणं हा त्याचा गुण आहे. आणि त्यामुळे गणपतीमध्ये पण हुबेहूब म्हणजे आपण बघितलं तर गणपती डोळे बघा, प्रत्येक गणपती जिवंत म्हणजे आपल्याकडे बघतो असं वाटतं. आणि त्यामुळेच आम्हाला भावलं त्याचं काम. आणि जी वडिलोपार्जित चालू होती शाळा ती सोडून आम्ही याच्याकडे आता गेली 5 वर्ष आहोत. तुम्ही समाधानी आहात? एकदम समाधान. आता काय तुमची काही स्पेशल डिमांड सांगते की काय? आज आलो या कारणासाठी की त्यांनी बोलून घेतलं मला की बाबा त्यांनी डोळे वगैरे सर्व रात्री केले. आणि मेन म्हणजे माझी कायम डिमांड असते धोतराची. त्यावेळी व्हाईटमध्ये असं दुधी कलर केला आहे, कारण त्याच्यावेळी धोतर बघितलं आपण अशी धोतर कुठे गणपतीला दिसणार नाही. रंगीबी कुठला कलर नाही धोतरमध्ये. असं धोतर या ठिकाणी बघा तुम्ही सर्व गणपती बघितले असते वेगवेगळ्या दरवर्षी वेगळे पण असं धोतरमध्ये असतं. व्हरायटी असते. म्हणजे जसं लोकांना हवं म्हणजे काळानुसार बदल म्हणतात त्याप्रमाणे याचे प्रत्येक वेळी बदल या ठिकाणी. तुम्ही सांगितलं की त्यांनी स्वतःहून केलंय? हा त्यांनी केलं. 1-2 गणपती त्यांनी केले छोटे. मला त्याने सुचवलं की आपण हे मोठे गणपती अशा प्रकारचं केलं की वेगळे पण दिसेल. आणि खरोखरच या ठिकाणी वेगळं असं वाटलं. म्हणजे ओरिजिनल धोतर जसं असतं तसं सुंदर मूर्ती. किती दिवस आहे आमचा गणपती? आमचं कायमस्वरूपी गौरी गणपती असतो. गौरी विसर्जन हे गणपती विसर्जन असतं. त्यावेळी 5 दिवसाचा आहे. 5 दिवस. ही यांची तिसरीची मूर्ती, गणेश मूर्ती सुंदर आहे. सध्या काम चालू आहे. अजून काय ॲडिशनल तुम्ही सांगणार की वेगळे आता हिऱ्यांचं काम यांचं काय? हा यांचं कायम मुंबईवरून एक त्यांचा भाचा हिरे काम करण्यासाठी. मग गणपतीचं मुकुट वगैरे ते हिरे कामात आम्ही करतो कायम. ही जेव्हा फायनल बनेल तेव्हा अजून सुंदर दिसेल. सध्या काम चालू आहे. मस्त ओके. धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ. धन्यवाद. अशा प्रकारे सर्वजण इथे येऊन समाधानी होत आहे. सुद्धा काम सुरू आहे. ठीक आहे. मग आता यावर्षी तुमच्या गणपती गौरी गणपतीपर्यंत आहे. होय गौरी गणपती. ओके. चालेल. सध्या दीपक यांचं काम जोरदार चालू आहे. आणि दीपक हे स्वभावाने थोडेसे कमी बोलणार आहे. म्हणजे मी तर भाजी आहे पण त्यांचं काम बोलतोय. सुंदर सुंदर कलाकृती. तुम्हाला हे काम नक्कीच आवडलं. आता तळेकर साहेब काहीतरी बोलतो, बोला. सर्वप्रथम मी आपल्या युट्यूब चॅनलचे आभार मानेन की खरोखर या छोट्याशा कलाकाराला की आपण आपल्या माध्यमातून दाद दिलीत आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी स्वतः आपण उपस्थित राहिला. खरं म्हटलं तर हा कलाकार म्हणजे ज्यांनी गणपती चालू केले तेव्हा अगदी थोडे गणपती केले होते. 18 गणपती होते. आणि त्याची कला पाहून आज या ठिकाणी आपण जे बघाल जागा नाही, सर्व रूम भरलेले आहे. आणि दरवर्षी त्याच्याकडे 10-15 गणपती वाढत आहेत. अशा पद्धतीचं काम आहे. आणि आम्ही पण गेली 5 वर्ष या ठिकाणी आलो त्याचे कारण असते. मी सुद्धा यांच्या कामाचे म्हणजे महिमा ऐकूनच झालं की इथे आजूबाजूला भरपूर शाळा आहेत. मी यांच्या शाळेला आता पुन्हा भेट दिली कारण यांचं काम मला खूप आवडतं. हा जरी बोलत नसला तरी यांची गणपती बोलतो बरोबर. बोलके डोळे आणि पूर्ण गणपतीच बोलतो. बरोबर. सुंदर काम आहे. बरोबर. सुंदर काम सुंदर.
नाव तुमचं? दीपक मिस्त्री दीपक मेस्त्री. गाव कुठचं? नादवडे नांदवडे, वैभववाडी. वैभव. तुम्ही गावी पण गणपती बनवता? हो हो, मी सुरुवातीला 6 गणपती केले, हां हां. पण ज्यावेळी आता यांच्याकडे शिकल्यापासून माझे 7 गणपती झाले. चार झाले, वाढले ना? हो. अरे वा. म्हणजे त्यांची दरवर्षी कला. यांच्याकडे शिकलो. आणि हे तुमचे भाऊ आहेत ना? काय नाव तुमचं? सचिन मिस्त्री. सचिन मेस्त्री. ओके. तर या दोघांची शाळा नांदवड्याला सुद्धा आहे. की त्यांचे गणपती पण आता यांना मदत करायला आले. तुमचे गणपती झाले ना पूर्ण? हो झाले, सोनेरी बाकी आहे. म्हणजे त्यांनी आपली शाळा मेंटेन करून ते इथे आहेत पूर्ण. ते काय काय शिकलं? तिथे आता आम्ही आता 10 वर्ष झाले लेखणी काम शिकतो. इकडे सहा हो सगळं. त्याच्यावर तुम्ही म्हणजे काम करायचे ते पहिलं मी स्वतः असंच बघून बघून करायचो, आणि त्याची ओळख झाली. तुमच्या शाळेला किती वर्ष झाली? आता 10 एक वर्ष झाली. नाही वर्ष. हो. आणि यांची वेळ तुमची केव्हा झाली मग? 10 वर्ष झालं, दुसऱ्या वर्षीपासून ओळख झालं. नाही म्हणजे तुम्ही शाळा अगोदरपासून होती ना पण? ना आधीच म्हणजे 10 वर्ष म्हणजे आता 10 वर्ष झाली, पण चालू केलेले दुसऱ्या वर्षी यांच्याकडे आलं. यांच्याकडे आलं ठीक आहे. हा ते काय काय इकडे शिकल्यानंतर तुमचं तिकडे गणपती हो गणपती एक सुद्धा वाढायला लागले. पहिल्या वर्षी 6 लिपले फक्त, आणि यांच्याकडे आल्यापासून आता आत्तापर्यंत 7 गणपती झाले. सर्व माती हा माती सर्व शाडूचं. माती मातीने प्लास्टर मिक्स. आणि हे यांचं काम तुम्ही आता इकडे ओव्हरऑल काम करताय की फक्त डोळ्याचं काम? हा डोळ्याचं डोळे काम हो. करताय ना? लाकडाची. कोणतं नाव काय? सुनीत दत्तात्रय तळेकर. तुमचे आहे नाही? हो. रंगवण्यासाठी आहे. हिरे लावतात ना? त्यांनीच बनवले काय एकदा फक्त दाखवलं, काही गरज नाही पडली त्यांना दाखवायची. हां हां हे काय एकदम नमस्कार. काय नाव तुमचं? राजू पांचाळ. हे दीपक पांडे यांचे मोठे भाऊ. त्या दिवशी जे व्हिडिओमध्ये नव्हते बाजारात गेले होते ते आता फायनली मॅच सुद्धा चालू आहे, काम सुद्धा चालू आहे.
मस्त काम आहे. आणि हे हिऱ्याचं काम ते ऑन डिमांड करतं, म्हणजे समोरच्याला जर पाहिजे तर ते हिऱ्याचं काम करतात. सुंदर काम आहे, मस्त डिटेलिंग आहे आणि खूप सुंदर आहे काम. इथे सुद्धा गेलाय. तर आता आपण बघितलं कशा प्रकारे दीपक भांच्याची काय असते लगबग चालू आहे. आणि अशीच लगबग जवळपास 3 वर्ष झालेली आहे. आता 8 ते 5 ते 6 दिवस झाले. आज एक गणपती आहे, आज तारीख आहे 5 दिवसानंतर येणारा गणपती आपल्या घरी. त्यामुळे गणपतीच्या आगमनाची आतुरता आहे आणि अशा कारागिरांची सुद्धा जोरदार लगबग चालू आहे. कारण त्यांना त्या दिवसाच्या अगोदर काही लोक 2 ते 3 दिवस अगोदर गणपती बनतात आपला पीक असल्यामुळे. त्यामुळे त्यांना 7 ते 8 तारखेपर्यंत म्हणजे 2 ते 3 दिवस त्यांना सगळे रेडी करायचे. त्यामुळे ते नाही चालू आहे. आणि जसजसे गणपती पूर्णत्वाकडे येतात